इथला माजलगाव विधानसभेतला प्रत्येक धनगर समाज इथल्या आमदाराला त्याची जागा दाखवल्याशिवाय निश्चित राहणार नाही। खरं बघायला गेलं तर हे काही महाराष्ट्रातलं पहिलं प्रकरण नाही आहे। ह्याच्या अगोदर सुद्धा धनगर समाज बांधवावर ह्याच्या अगोदर अत्याचार झालेले आहेत आणि त्यांना अशा प्रकारचा त्रास वेळोवेळी सहन करावा लागते। खरं बघायला गेलं तर धनगर समाज म्हणलं की संयम, शांतता आणि नाका कुठंतरी लोकांच्या शेतामध्ये जाऊन आपल्या मेंढ्याचं पोट भरण्यासाठी त्या शेतात जावं लागतं। त्याच्यामुळं कुठं कुठं धनगर समाज संयमाची भूमिका घेते, पण कुठंतरी ह्यांचा आमचा संयम कुठंतरी ह्यांना वेगळ्या भूमिकेनं वाटते आणि हा त्रास महाराष्ट्र इथून पुढं सहन करणार नाही। आज इथलं प्रकरण झालंय, याच्या पुढं महाराष्ट्रात कुठं जरी प्रकरण असं झालं, धनगर समाज बांधवांना, मेंढपाळ बांधवांना जर याच्या पुढं जर असा त्रास झाला तर पूर्ण धनगर समाज नाही तर ओबीसी समाज सुद्धा त्या धनगर समाज बांधवाच्या, मेंढपाळाच्या पाठीमागे राहणार। प्रशासनाकडून सांगण्यात आले 307 आणि दुसरे काही गुन्हे त्याच्यावर लावण्यात आलेले आहेत आणि प्रशासनानं 4 दिवसाचा अल्टिमेट दिला आहे। 4 दिवसाच्या मध्ये आम्ही त्यांना पकडून योग्य ती कारवाई करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिले आणि आम्ही पण त्यांना सांगितले 4 दिवसाच्या आत जर तुम्ही त्यांना अटक नाही झाली तर माजलगाव पोलीस स्टेशनवर आम्ही हजारोचा जनसमुदाय घेऊन मेंढपाळ बांधवांना झालेल्या अन्यायाविरोधात आम्ही उपोषण करणार। जर बघायला गेलं तर मी आताच सांगितलं, हे कुठंतरी आम्ही सहन करतोय म्हणून वेळोवेळी धनगर समाज बांधवांना टार्गेट करण्याचं काम ह्या काही जातीवादी कंटकाकून होतंय असं मला म्हणावं लागेल। पण कुठंतरी छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव घ्यायचं आणि नका वेगवेगळ्या जातीला गाठू मारायचं असं काम ह्या आताच्या समाजकंटकाचं चालू आहे। विधान भवनामध्ये ज्यावेळेस तुमचा प्रश्न मांडला धनंजय मुंडे, त्यानंतर काही कारवाईला वेग वगैरे आला होता? काय वेग येणार आहे मला सांगा। एक मन आहे ना, राजा बोले दल हाले, असं काम झालं। ज्यावेळेस धनंजयजी मुंडे साहेबांना विधान भवनात प्रश्न उपस्थित केला आणि त्याच्यावर महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याला उत्तर द्यावं लागलं की योग्य ती कारवाई होईल आणि त्याच्यानंतर येत्या 5 दिवसामध्ये ते आरोपी अटक झाले आणि मला न्याय भेटला आणि त्या आरोपी अटक होऊन समाधान झालं ना। जे 3 महिने झालं फरार होते आणि एकमेव असं कोण आहे जे की प्रत्येकानं प्रश्न उचलायला पाहिजे होता, पण धनंजय मुंडे साहेबांनी हा प्रश्न उचलला आणि नक्की धनंजय मुंडे साहेब आमच्यासारख्या सर्वसामान्य ओबीसीच्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। खरं बघायला गेलं तर आता आमदार साहेबाचं इथल्याही भूमिका काय आहे, ओबीसीचे मतं घ्यायचे, धनगर समाजाचे मतं घ्यायचे आणि ज्यावेळेस खरोखरच धनगर समाजावर अन्याय होते एक लोकप्रतिनिधी म्हणून आज त्यांनी इथं येऊन जाब विचारायला पाहिजे होता। त्या समाज बांधवांना, त्याच्या आईला, त्याच्या घरच्याला धीर द्यायचा होता। अशी कोणती भूमिका न करता त्यांनी नुसती बघायची भूमिका घेतली। येणाऱ्या काळात माजलगाव शहर आणि इथला माजलगाव विधानसभेतला प्रत्येक धनगर समाज इथल्या आमदाराला त्याची जागा दाखवल्याशिवाय निश्चित राहणार नाही। मुळामध्ये हे सर्व जे प्रथा पडली ही अत्यंत चुकीची पडलेली आहे। मागच्या 2 वर्षापासून जरांगे नामक मनुष्य ज्यापासून ह्या समाजकारणामध्ये अगर ह्या आरक्षणाच्या लढाईमध्ये आलाय तेव्हापासून गुन्ह्या गोविंदाने सुखानं राहणारे जे सर्व ओबीसी बांधव, मराठा बांधव आहेत हे एकमेकांकडं दुश्मनी नजरेनं बघायला लागलेत आणि ह्या सर्व गोष्टींचाच परिणाम म्हणून हे असे जे हल्ले होत आहेत ना, याचं कारणच ते बिटे कुटुंबातील जे सदस्य आहेत मेंढपाळ बांधव ते काल ज्यावेळेस चालले होते त्यावेळेस तिथल्या त्या 2 जणांनी त्यांना मारहाण केली नाही, अत्यंत गंभीर आहे। बरं, ते शूटिंग काढतायत, तुम्ही एक समजून घ्या, ते शूटिंग काढतायत तर परत त्याला मारलं जातं की तो शूटिंग का काढतोय म्हणून। म्हणजे जर काय त्या मेंढ्यांकडनं नुकसान झालं असेल, जर एखादी गाडी वगैरे पडली असं काहीतरी म्हणलं जातं, त्यांनी नुकसान भरपाई पण दिली त्या ठिकाणी, पण तरी देखील एवढा माज कामाचा नाही। ह्या विषयावरती छोट्या मोठ्या प्रकरणामध्ये सतत मुक्त फळं उधळणारे जे जरांगे आहेत त्यांनी ह्या मेंढपाळ बांधवांवरती जो हल्ला झालाय ह्याच्यावरती त्यांनी प्रतिक्रिया देतात का हे पण आता महाराष्ट्रानं बघावं। अगर सर्व मराठा बांधवांनी बघावं, ओबीसी बांधवांनी बघावं, ते देणार नाहीत, ते ह्या विषयावर बोलणार नाहीत। जर त्यांनी हे समजदारीची भूमिका घेतली, ह्या गोष्टीचा देखील निषेध व्यक्त केला तर त्यांचा TRP कमी होईल, त्यांना मुद्दा राहणार नाही। त्यांना फक्त एकच मुद्दा आहे की भांडणं जेवढे वाढतील बीड जिल्ह्यामध्ये, समाजामध्ये हाणामारी जेवढी वाढेल तेवढं आपली दुकानदारी चलते आणि त्या प्रक्रियेमधनं पुढं वाटचाल करणारे माणूस म्हणजे जरांगे आहे आणि त्यांच्यामुळं हे जे सर्व जिल्ह्यामध्ये परिस्थिती निर्माण झाली एकमेकांकडे जातीवादाच्या नजरेने बघणारी, हे अत्यंत दुर्दैवी आहे।
आरोपीवर जर कारवाई झाली नाही 2-4 दिवसामध्ये तर पुढली भूमिका काय असणार आहे? अहो, झालं ना, ऐका ना तुम्ही, काय आपण येऊ, आंदोलन करू, मोर्चे काढू, सगळंच होईल हो. जर काहीच होत नसेल तर तिथं एखादा, आता तुम्ही म्हणले तसं धनंजय मुंडे साहेबांसारखा माणूस अगर कोण विधान भवनात प्रश्न उपस्थित करेल, सगळं होईल. पुढं काय आहे? पुढं काय होणार? म्हणजे कुठंतरी थांबलं पाहिजे ना. हे सगळ्यांच्या लक्षात एक गोष्ट यायला पाहिजे की बाबा तुम्ही तो धनगर समाजाचा मेंढपाळ बांधव आहे म्हणून तुम्ही त्यांना मारणार का बाबा? कशामुळं? म्हणजे जर चुका असतील काय असेल म्हणजे हे दिसणार नाही. मनोज जरांगे असतील किंवा त्यांची जी सोशल मीडिया हँडल करणारी जी फेक अकाउंटवाली टीम आहे, हे सगळं काय चाललंय आज एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टीमध्ये की एकमेकाला टार्गेट करणं, एकमेकाची डोकी फोडणं आणि ह्याच्या पलीकडे दुसरं काहीच नाही. जरांगेंसोबतची जी काही 5-25 जण असतील त्यांचं आपलं मस्त चाललेलं आहे तिकडं. सोशल मीडियावरती जो वाद उत्पन्न केला जातो ह्याचे परिणाम आहेत हे सगळे. आज तुम्ही एखादं सांगा, एखादा मेंढपाळ बांधवानं जाता जाता कोणाचं नुकसान केलंय? अहो, मेंढ्या एवढ्या शिस्तबद्ध असतात तो ह्यांच्यापेक्षा. तुम्ही एक समजून घ्या ना, आज जर एखादी मेंढी एखाद्या रस्त्यानं चालली तर ती रस्ता सोडत नाही. आणि माणसं आहेत नाही, जर त्या बिचाऱ्या त्यांना मारून काय भेटणार हो तुम्हाला? कसली पाटीलकी हाकायची? जर मेंढपाळांना मारून तरी तुम्हाला भूषण वाटत असेल तर बाबा हे तुम्हाला लक लाभ. बरं, एक अजून एक गोष्ट, महाराष्ट्रभरामध्ये जे मेंढपाळांवरती हल्ले झालेले ते कुठल्या प्रवर्गाकडनं झालेले आहेत त्यांची एक नावं तपासा, मग तरी लक्षात येईल ना. आणि एके बाजूनं जरांगे म्हणणार की नाही धनगर समाज आमचा आहे, धनगर समाजाला असं झालं पाहिजे, धनगर समाजाला हे आरक्षण भेटलं पाहिजे, 100% भेटलं पाहिजे. परंतु जर धनगर समाजाच्या मुलांना, मेंढपाळांना जर तुमच्याच प्रेरणेनं जातीयवादाकडे वळालेली माणसं जर रस्त्यानं मारत असतील तर ह्याचं उत्तर देखील जरांगेंनी दिलं पाहिजे.